आजचा व्हिडिओ थोडासा ॲज अ सायकोलॉजिस्ट माझे स्वतःचे जे काही अनुभव आहेत किंवा काही गोष्टी ज्या माझ्या वाचनात आल्यात किंवा ज्या गोष्टी मी ऑब्झर्व केल्यात त्याच्यावरती बेस्ड आजचा व्हिडिओ. आज मी बोलणार आहे की आपलं जे आत्ताचं वागणं असतं ॲज अन अडल्ट, मोठेपणी आपण काही जे रिस्पॉन्सेस देतो, रिॲक्शन्स देतो, त्या कशा असतात आणि ते कशावरती अवलंबून असतात. तर माझ्या ऑब्झर्वेशनप्रमाणे बरेचदा आपलं आत्ताचं जे काही आपले आत्ताचे जे काही रिस्पॉन्सेस असतात ते बरेचदा आपल्या चाइल्डहुडच्या काही डीप रूटेड पॅटर्न्सवरती बेस्ड असतात. आता काही एक्झाम्पल्स देऊन सांगते म्हणजे नीट समजेल. बघा, आपल्या आजूबाजूला बरेचदा अशी लोकं असतात की ज्यांना कॉम्प्लिमेंट्स दिल्यानंतर त्यांना खूप ऑकवर्ड होतं. त्यांना कळत नाही की त्या कॉम्प्लिमेंट्सचं काय करायचं. आणखीन त्यांना ती शंका असते की हे खरोखरच आपल्याला कॉम्प्लिमेंट देत आहेत का, असं चुकीचंच म्हणत आहे. तर अशी जी लोकं असतात त्यांना त्यांच्या लहानपणी खूप क्रिटिसाइज केलं गेलेलं असतं, अननेसेसरीली खूप क्रिटिसाइज केलं गेलेलं असतं आणि तेच त्यांच्या डोक्यात इतकं फिक्स बसलेलं असतं. त्यामुळे जेव्हा कोणी त्यांना ॲक्च्युली खरोखरी कॉम्प्लिमेंट देतं तेव्हा त्यांना ते पटत नाही, दे डाऊट इट. तसंच तुम्ही अशी काही लोकं बघितली असतील की ज्यांना खूप काही कामं जी असतात त्यांना डेलिगेट करताच येत नाहीत. त्यांना सगळं आपापलं पटापटा करून टाकायचं असतं. डेलिगेट करायच्यापेक्षा माझं मी करून टाकते ना, कुणाला काही सांगत बसण्यापेक्षा माझं मी करून टाकतो, या कॅटेगरीतली ही लोकं असतात. तर अनफॉर्च्युनेटली या लोकांना त्यांच्या लहानपणी आपापलं स्वतःच उभं राहायला लागलेलं असतं. त्यांना जो सपोर्ट मिळणं अपेक्षित असतं ॲज अ चाइल्ड तो त्यांना मिळालेला नसतो आणि त्यांचं सर्वायवल हे त्यांनी बघितलेलं असतं. आणखीन त्यांनीच स्वतःला उभं केलेलं असतं आणि त्यामुळे त्यांना दुसऱ्यावरती विश्वास टाकणं खूप अवघड जातं. आणि अजून एक प्रकार म्हणजे पीपल प्लीजिंग. तर पीपल प्लीजिंग त्यामुळे होतं की जेव्हा लहान असतात मुलं तेव्हा त्यांना त्यांच्या आयडेंटिटीसाठी खूप स्ट्रगल करायला लागलेलं असतं. म्हणजे दे आर नॉट अप्रिशिएटेड फॉर वॉट दे आर, बट दे आर अप्रिशिएटेड फॉर वॉट दे डू फॉर अदर्स और फॉर द फॅमिली. आणि त्यामुळे त्यांना आपण असं काहीतरी केल्यानंतर मग आपल्याला हे लोक सामावून घेतील किंवा मग मला चांगलं म्हणतील. आणखीन असं त्यांच्या डोक्यात इतकं फिक्स बसलेलं असतं. आणि पीपल प्लीजिंग म्हणजे काय, लोकांना मदत करणं सो दॅट ते आपल्यामध्ये सामावून घेतील किंवा ते आपल्याला ॲक्सेप्ट करतील. सो त्यांचं डोकंच असं काम करतं की मी जर का हे केलं तर मला किंमत मिळेल. सो अनफॉर्च्युनेटली त्यांना ते जे काही आहेत त्याच्यासाठीची किंमत मिळालेली नसते लहानपणी. हे आणि असे अनेक इश्यूज आहेत की जे बरेचदा आपल्या चाइल्डहुडमध्ये इतके डीपली रूटेड आहेत किंवा त्यामुळे त्याचे काही सिम्पटम्स हे आपल्याला आपल्या अडल्टहुडमध्ये आपल्या रिॲक्शन्समधनं दिसत असतात. पण जर का आपल्याला समजतं आहे, आणखीन जर का आपल्याला लक्षात येतं की ओके, दिस इज समथिंग दॅट आय नीड टू चेंज और दिस इज समथिंग इज नाव नॉट हेल्पिंग मी और सर्विंग द पर्पज, तर मग ते चेंज करायला ॲटलिस्ट प्रयत्न केला पाहिजे. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने, आपल्याकडे एकच आयुष्य आहे आणि प्रत्येकाने जेवढं शक्य आहे तेवढं प्रयत्न करून ते अत्यंत हॅपीली जगायचा प्रयत्न केला पाहिजे.